नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 साइज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते पाहणार आहे। तर इथे पहा, पूर्ण उंची आहे 13, सव्वा 13 इंच उंची आहे। तर इथं सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करूया। सव्वा 13 प्लस 1 सव्वा 14 इंच। अजून एकदा मी सव्वा 14 इंचावरती याच पद्धतीने मार्किंग करून घेते। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा असतो। उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे। पाठीमागचा गळा आपला 9 इंच आहे। तर पहा, शोल्डर इथं 12.5 इंच आहे, तर त्याचा निम्मा होतो सव्वा 6 इंच। तर सव्वा 6 इथे मी आहे असं घेणार आहे आणि यातून आपण 1.5 इंच मायनस करणार आहे 9 इंच गळ्यासाठी। आता छोटी साईज आहे म्हणून मी इथं 1.5 इंच मायनस केले। आपला जो चार्ट झाला आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे, पहा, कमी साईज असेल तर 1.5 इंच मायनस करायचं आणि जास्त मोठी साईज असेल तर 2 इंच सव्वा 2 इंच असं मायनस करायचं। तर तो चार्ट जो आहे तो तुम्ही अवश्य पहा, त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे। तर पहा, इथं मी 1.5 इंच मायनस केलं, 4.25 इंच राहिलेला आहे शोल्डर। अजून एकदा मी असंच 4.25 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे। इथे सव्वा 5 इंच घेते आधी आणि नंतर मग आपण इथे मुंडा घेर मोजून पाहणार आहे किती आपला मुंडा भरतोय तो। आता इथे मी सव्वा 5 इंच मुंडा घेतलेला आहे। मुंड्याची उंची जी टोटल आहे ती सव्वा 5 इंचच घेतलेली आहे 28 साईजसाठी। आता इथे 9 इंचाचा गळा आहे, त्यामुळे यामध्ये लुजिंग ही घ्यायचं नाही आणि मायनस ही करायचं नाही। जसा छातीचा चौथा भाग आहे तो टाकायचा। 28चा चौथा भाग येतो 7 इंच। तर इथे मी बरोबर 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे कंबर आहे 23 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 5.25 इंच येते। त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी प्लस करणार आहे 5.7 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। पहा, आता इथे हे जोडून घेऊया। इथून अर्धा इंच क्रॉस बॅक घेणार आहे आणि तुम्ही असं अंदाजे मार्किंग केलं तरी चालेल। पहा, नाही तर 1 इंच घ्या इथून बरोबर 1 इंच। मी इथून पहा, मी हे कर्व ठेवून असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं हे असं डाऊन करायचं। डाऊन केल्यानंतर तर पहा, मी स्केच पेनने तुम्हाला आकार दाखवते। पहा, इथे आता आपण मुंडा घेर मोजून घेणार आहे। अर्धा इंच इथं मी शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे, तिथं मी हे घालवून आपण हा मुंडा घेर मोजून घेऊ। मला 6 इंच मुंडा घेर लागणार आहे, तर सव्वा 6 इंच मुंडा घेर आला तरी सुद्धा चालेल। तर पहा, बरोबर सव्वा 6 इंच इथं मुंडा घेर आलेला आहे। तर इथं हा मुंडा जी उंची आहे ते आपल्याला कमी करायची किंवा जास्त वाढवायची गरज नाही। बरोबर सव्वा 5 इंच मुंडा घेर आपला परफेक्ट असा आलेला आहे आणि 5.25 इंच इथं आपण शोल्डर घेतलेला आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे, 5.25 इंच आपण शोल्डर घेतले। आता इथे सव्वा 2 इंच पट्टी हवी आहे शोल्डरची, तर इथे मी यामध्ये 1.25 इंच प्लस केलं। पहा, तर 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ही 1.25 इंच इथं पहा, इथं गळ्याची रुंदी बरोबर राहिलेली आहे। पाठीमागचा गळा 9 आहे, 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। त्याआधी इथे आपण डाऊन करतो ते मार्किंग करून घ्यायचं आणि मग
इथून गळा 9.5 इंच. इथून टक्स द्यायचा, अर्धा इंच असं वरती जाऊन हे कट करून काढायचं. तर या पद्धतीने हा आपला परफेक्ट असा बॅक पार्ट 28 साईजसाठी तयार झालेला आहे. तर हे मी कटिंग करून घेते पहा. आता फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे पाहूया. तर हा बॅक पार्ट आपला झाला. फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी इकडे मी हा पेपर इथे पहा या पद्धतीने घेते. इथे सर्वात पहिल्यांदा हुकलूक पट्टीसाठी आपण मार्जिन घेऊया. इथे जेवढा पेपर लागणार आहे तेवढा मी आधी कट करून घेते. चौकोन कट करून घेतला. आता इथे पहा आपण पाठीमागील भागासाठी उंची किती घेतलेली होती, 13.25 प्लस 1 14.14. तर यामध्ये परत आपण 1 इंच प्लस करून 15.25 इंचावरती उंची घेणार आहे. 1 इंच प्लस करायचं आहे. ते बाकीचा राहिलेला पेपर आपण कट करून काढणार आहे. इथे 4.25 इंच शोल्डर भरलेलं होतं. 4.25 इंच अजून एकदा इथे 4.25 इंचावरती शोल्डरचा पॉइंट दिला. 5.25 इंच आपण मुंडा घेतलेला तो सुद्धा घेतला. इथे पहा या पद्धतीने. आता छातीचा चौथा भाग, इथे आपल्याला चौथा भाग सरळ सरळ हे जे मार्जिन आहे ते सोडून 7 चौक 28. तर इथे 7 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कंबरेचं मार्किंग आपण नंतर करणार आहे. इथे घेते मी फक्त अर्धा इंच आणि असेच हाताने आकार देऊन घेतले. शोल्डर पट्टी आपण 2.25 इंच ठेवणार आहे. त्यामध्ये मी प्लस केलं 1.25 इंच. बरोबर 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. पुढचा गळा 5.5 आहे, 6 इंच घेतलं. तर त्याआधी आपण इथून हे डाऊन करून मग गळ्याचं मार्किंग करू. त्यामुळे काय होतं, थोडासा गळा आपला खाली जातो पहा इथे या पद्धतीने. आणि इथून खाली मी गळा घेणार आहे 6 इंच. इथे घेते मी 2.5 इंच. अशा पद्धतीने असं या टाईपमध्ये मी पंचकोनी आकार देऊन घेते पहा इथे पुढच्या गळ्याला. पाठीमागच्या गळ्याला सुद्धा डिझाईन आहे, तर ते मी नंतर तुमच्याशी शेअर करीन. तर इथे पहा आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स पॉईंट काढायचा आहे. तर इथे मी टक्स पॉईंट जो आहे तो जवळपास मी 7 इंच येते पहा छातीचा चौथा भाग. त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करत असतो. परंतु इथे उंची आहे ब्लाउजची पाहू शकता. इथे जर आपण मार्किंग केलं तर हा गॅप
भरपूर भरतोय, म्हणून आपण जवळपास 9 इंचावरती टक्स पॉईंट देऊन घेऊ. पहा, हे बरोबर 6 इंच अंतर राहिलं पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर इथून 6-6.25 इंचापर्यंत हे जे अंतर आहे ते आलं पाहिजे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही टक्स पॉईंट देऊ शकता. कारण पब जो आहे तो जास्त सुद्धा असा वरती नाही गेला पाहिजे. टक्स पॉईंटचं मार्किंग केल्यानंतर इथे छातीचा आपल्याला घ्यायचा आहे 10वा भाग. तर इथे किती येतोय? 28चा 10वा भाग. आता इथे आपण 28 मध्ये 1 पॉईंट असा द्यायचा, 2.8 म्हणजे 2.25 इंच येतोय. इथे मी 2.25 इंच घेतलं. अजून मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 1.25 इंच असं आतमध्ये येणार आहे. आणि एक तिरकी लाईन ओढून घेते. पहा, या पद्धतीने. आता इथे आपण टक्सची रुंदी जी आहे ती 2 इंच घेणार आहे. साईज कमी आहे म्हणून 2 इंच घेतलं. इथून एक सरळ लाईन ओढायची, परत एक अशी तिरकी लाईन ओढून घेतली. इथे फक्त अर्धा इंच वरती जायचं आणि टोटल अर्धा इंचच टक्स द्यायचा आहे. लहान साईज आहे. पहा, या पद्धतीने फक्त अर्धा इंच टक्स देऊन घ्यायचा. आता आकार कसे द्यायचे पहा प्रिन्सेसला. पहा, अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवून आकार दिला की परत हा कर्व जो आहे तो असा उलटा फिरवायचा आणि इथून असा आकार देऊन घ्यायचा. खूप छान असे प्रिन्सेसला आकार येतात पहा. आणि इथे सुद्धा हा आकार इथे असा मिळवायचा आपण, कारण इथे जास्त टक्स नाही आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग 5.25 इंच आलेला, तर 6 इंच घेऊ आपण इथून. परत हे 2 इंच टक्ससाठी घेतलेले ते आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. हे सरळ लाईन अशी ओढून घेतली. इथे कंपल्सरी अर्धा इंच आपल्याला खाली उतरायचं आहे. हे जे अंतर आहे हे चेक करून घेऊ, किती आहे? 6. तर हे सुद्धा 6 घ्यायचं. ठीक आहे. इथे हे 6 घेतलं. इथून सुद्धा हा टक्स पाहायचा 5.25 इंच आहे, तर इथून सुद्धा हा टक्स 5.25 इंच आला पाहिजे. इथे येतोय, जास्त गॅप नाही पडते. पहा, या पद्धतीने 5.25 इथून हे 5.25, एक 1/2 इंच पॉईंट वरती जातोय, जास्त नाही जाते. ठीक आहे. तर आकार दिलेले आहेत. इथे हा अर्धा इंच वरती यायचा. हे अजून आपल्याला तिरकं कट करायचं आहे. इथे हा मी पार्ट ठेवणार आहे, परंतु आधी इथे चेस्टचं मार्किंग करून घेऊन मग आपण हे कट करून घेऊ. हा टक्स असा याच्यावरती ठेवायचा. पहा, इथे आकार चेंज होत आहेत. तर हा आकार जो आहे अशा पद्धतीने मी घेणार आहे. पहा, असं हे जोडल्यानंतर तर थोडे असे आतूनच आकार घेऊ आपण, बाहेरून नको हे आकार नाही घ्यायचे. ठीक आहे. आता इथून आपल्याला मोजायचा आहे छातीचा चौथा भाग. टक्स आपण जास्त घेतला नाही, त्यामुळे पहा जास्त काही फरक पडणार नाहीये.
साईडला सुद्धा मी चक्क कट करते, त्यामुळे जरा व्यवस्थित इथे पहा. आता हा आपोआप फोल्ड होते, बरोबर हा बसला. इथून इथे पहा 7, इथे येतोय 5 इंचाचाच फरक पडतोय. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर पहा इथे हे 1.5 इंच आलेला आहे. तर आता हे असं आपण तिरकं कटिंग करणार आहे. आता याच्यावरती आपल्याला हा बॅक पार्ट ठेवायचा आहे. पहा इथे येतोय हा पॉइंट. तर हा पॉइंट असा जोडून घ्यायचा आणि हे बाकीचं कट करून काढायचं. ठीक आहे. तर आपण इथूनच सुरुवात करू. पहा हा आपला हा प्रिन्सेसचा पार्ट एक तयार झालेला आहे. गळा इथे मी नंतरच कट करेन, नाहीतर इथे मी तुम्हाला गोल गळा कटिंग करून दाखवते. हा या पद्धतीने इथे हे प्रिन्सेसचे दोन्ही पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रिन्सेस कटचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.